नमस्कार, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये सगळ्यांचं स्वागत. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. विश्व शांती आणि विश्व कल्याणासाठी विश्व नवकार महामंत्र दिवसानिमित्त नवकार महामंत्राचे सामूहिक पठण होणार आहे. धर्म, जात, पंथाच्या सीमा ओलांडून भारतासह 108 देशांमधील लाखो लोकांचा सहभाग असणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन बुधवारी 9 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 9 या कालावधीत करण्यात आल्याची माहिती जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनचे चेअरमन इंद्रकुमार छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली. बारामतीत दिव्यांगांना मोफत सायकल वाटपाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना अजित पवार चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळाले. काहीतरी अवैध करून लोकांचा मला फोन येतो की दादा चूक झाली, पोटात घ्या. मात्र ज्यांनी फोन केला त्यांना शरम कशी वाटली नाही असं सांगायला सगळ्यांना नियम सारखाच आहे असं अजित पवार यांनी सुनावलंय. आपली मुले काय करतात हे लक्ष ठेवणे पालकांची नैतिक जबाबदारी असल्याचंही अजित पवार म्हणालेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय म्हणजे एक आकाच आहे आणि त्याची चौकशी ही एक प्रशासकीय आका कशी करू शकणार असा सवाल करत राज्य सरकारनं नेमलेल्या चौकशी समितीच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप करण्यात आलेत. मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष राम बोरकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना या संदर्भात पत्र लिहिलंय. बोरकर यांनी राधाकिसन बोरकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. लहुजी शक्ती सेनेचे आंदोलक दीनानाथ रुग्णालयात आंदोलनासाठी आले आणि थेट रुग्णालयाच्या छतावर चढून आंदोलन केलं. डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलकांनी खाली न उतरण्याची भूमिका घेतली होती. यावेळी त्यांनी हॉस्पिटलच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली आणि रुग्णालय परिसरात वातावरण तणावाचं निर्माण झालं. महिला सुरक्षित, निर्भय, सक्षम आणि आत्मनिर्भर व्हावी, त्यांच्यामध्ये फिटनेसचे महत्त्व वाढावे या उद्देशानं हजारो हिरकणी आज पुण्याच्या रस्त्यावर धावल्या. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्यासह संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपटाच्या टीमनं महिलांना प्रोत्साहन दिलं. आम्ही सुरक्षित व सक्षम आहोत असा संदेश महिलांनी यावेळी दिलाय. साई जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं पहिल्या हिरकणी रन वुमेन्स हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले होते. पुण्यासह राज्यातील विविध शहरातून व गावांतून 1200 पेक्षा अधिक महिलांनी यात सहभाग घेतलाय. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला आंदोलकांनी काळे फासलेला बोर्ड हटवलाय. एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय विरोधात संताप व्यक्त केला जातोय. गुरुवारी दिवसभर रुग्णालयाबाहेर वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलनं केली होती आणि त्यावेळी आंदोलकांनी रुग्णालयाबाहेरील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय या नावाला काळे फासलं होतं. अखेर आता काळं फासलेला तो बोर्ड रुग्णालय प्रशासनानं हटवलाय. पुण्यातल्या शेळके वस्ती येथून एक मुलगी बेपत्ता झाली होती. पोलिसांनी याची माहिती मिळाल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी अवघ्या 2 तासांमध्ये मुलीचा शोध लावलाय. एकीकडे पुणे पोलिसांवर सातत्यानं टीका होत असताना आणि गुन्हेगारीच्या घटना वाढलेल्या असताना या कामगिरीमुळे पोलिसांचं चांगलंच कौतुक होतंय. नवउद्यमींच्या कल्पनांचे स्टार्टअप आणि स्टार्टअपचे रूपांतर व्यवसायात करण्यासाठी राज्य सरकारनं भारतीय लघु उद्योग विकास बँकेसोबत करार केलाय. या माध्यमातून 100 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आलाय. स्टार्टअप्सना व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य करण्यासाठी राज्य सरकार संधी देणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मित्रांनो, हा माझ्या आत्महत्येचा व्हिडिओ आहे, व्हायरल करा अशा मेसेजसह व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड करून तरुणानं इमारतीच्या 6व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या त्याच्या दोघा मावस भावांना पोलिसांनी अटक केली आहे. हिंजवडी फेज 2 मध्ये 12 फेब्रुवारी रोजी रात्री 10च्या सुमारास घडलेली ही घटना 2 महिन्यानंतर पोलीस तपासात उघडकीस आली आहे. पुण्याच्या विकासासाठी पुरंदर विमानतळ आवश्यक. पुण्याचा विस्तार मोठा झाला आहे, त्यामुळे भविष्यात शहराचा विकास वेगानं करायचा असेल तर पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारावेच लागेल असं स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय. हे करताना शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही याची ही ग्वाही देखील पवार यांनी दिली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास परिषदेची आज आढावा बैठक विधान भवन येथे पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. या बातमीसह पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा न्यूज अनकट.